धुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी एआयएमआयएमचे धरणे आंदोलन। धुळे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ एआयएमआयएम पक्षाच्या वतीने क्युमाइन क्लब येथे धरणे आंदोलन करण्यात आले। विरोधी पक्षनेते पद तात्काळ एआयएमआयएम पक्षाला देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 19(1) नुसार विरोधी पक्षातील सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेते पदाचा अधिकार असल्याचे सांगितले। तसेच बॉम्बे उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करून रिक्त पद त्वरित भरण्याची मागणी करण्यात आली। प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा एआयएमआयएम पदाधिकाऱ्यांनी दिला। आंदोलनात पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी इर्शाद जहागीरदार, नगरसेवक लल्लू सेठ, जावेद बिल्डर, साजिद अली साई, वसीम मंत्री, सऊद सरदार, मुख्तार मंसूरी, शोएब बेग मिर्जा, आमिर पठान तथा पार्टी संगठन के पप्पू भैया मसालेवाले, शोएब पाल्टा अंसारी, इसराइल मिर्जा, फैसल अंसारी, जैद जाकिर, मोइन शेख, जाहिद भाई, नवीद अहमद, शाबान अंसारी, शोएब अंसारी, आरिफ सैयद, सऊद आलम, आसिफ अंसारी, फिरोज चाचा, अख्तर अंसारी, मुजाहिद शेख, शगुफ्ता शेख आदी मान्यवर उपस्थित होते। महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यासाठी एमआयएमला जन आंदोलन करायची गरज पडली आहे। हे देशासाठी राज्यासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे की लोकशाही पद्धतीने जे पद आम्हाला मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला जन आंदोलन करायची गरज पडते। महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट 1949 अंतर्गत स्पष्टपणे लिहिले की सेकंड लार्जेस्ट पार्टीला विरोधी पक्षनेता पद देण्यात यावं। बॉम्बे हायकोर्टाने 2012 मध्ये संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे याचे स्पष्टपणे निकाल दिलेले आहे की सेकंड लार्जेस्ट पार्टीलाच विरोधी पक्षनेते पदावर अधिकार आहे। परंतु आज देशात आणि राज्यात सत्तेत असलेले तिन्ही पक्ष, दोन पक्ष त्याच्यातले धुळ्यात एक आघाडी बनवतात आणि त्यांच्याशी संख्याबळ नसताना सुद्धा गैरसंवैधानिक वापरणी आमचा हा विरोधी पक्ष नेता पद हिरवायचा प्रयत्न करत आहे। मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की एमआयएम पार्टी ही लढाई न्यायपालिकेपर्यंत लढण आणि आम्हाला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे की आम्हाला न्यायपालिकेकडून न्याय मिळेल आणि धुळ्याचा विरोधी पक्षनेता एमआयएम पक्षाचा बसल्याशिवाय राहणार नाही। आम्ही ही लढाई लढत राहू हे मी आपल्या माध्यमातून जनतेला विश्वास देतो।